हॅलो, वेलकम बॅक फ्रेंड्स. वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण रिसेंट टॉपिक सुरू केलेला आहे रे ऑप्टिक्स. ओके, रे ऑप्टिक्सचं फर्स्ट लेक्चर आपण आपलं झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो तर लाईट म्हणजे नेमकं काय आहे. लाईटला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. काही लोक लाईटचं आपण पार्टिकल नेचर पण बघितलेलं आहे. आपण पुढे येणाऱ्या टॉपिकमध्ये लाईटचं पार्टिकल नेचर सुद्धा स्टडी करणार आहोत, लाईटचं वेव्ह नेचर सुद्धा स्टडी करणार आहोत आणि लाईटचं रे नेचर सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. आपण बघतोय रे ऑप्टिक्स, बरोबर. याच्यानंतर आपण बघणार आहोत वेव्ह ऑप्टिक्स आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईटचं स्टडी करण्यासाठी आपण नेक्स्ट एक टॉपिक बघणार आहोत, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणून. ओके, मग ह्या केसमध्ये आता बघूया आपण रे ऑप्टिक्समध्ये सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. काय रे सांगा, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण असं म्हणतो, बरोबर. लाईट ही कसली वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे कसली वेव्हचे आपण बघितले बेसिकली दोन टाइप्स पडतात. कसले रे सांगा, मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे कसली, अशा वेव्ह की ज्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. कशाची, मीडियमची आवश्यकता असते. आणि दुसरी एक वेव्ह आहे कोणती रे, ज्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी कुठल्याही मीडियमची आवश्यकता नसते. म्हणजे मीडियम असेल तरी सुद्धा त्या वेव्ह जाऊ शकतात आणि मीडियम नसेल तरी सुद्धा त्या वेव्ह जाऊ शकतात, बरोबर. मग मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल मी सांगितलं होतं साऊंड वेव्ह, बरोबर. जर मीडियम नसेल तर साऊंड वेव्ह जाणार नाही. आणि दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल कोणतं सांगितलं होतं मी तुम्हाला, लाईट वेव्ह, बरोबर. आता लाईटला जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं आपण बघितलं बेसिकली 7 प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, बरोबर. आणि ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या कॅटेगरी ज्या आहेत त्या कॅटेगरी त्यांच्या यूज नुसार वेगवेगळ्या पडलेल्या आहेत. ऍज वेल एज वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी नुसार काय झालेले आहेत, कॅटेगरीज पडलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ज्या वेव्हची आपण फॉर्म्युला बघितला कुठला, इज इक्वल टू एच न्यू. इज इक्वल टू एच न्यू, वेअर ई म्हणजे काय एनर्जी, एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट आणि न्यू म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. आणि हाच फॉर्म्युला असं सुद्धा लिहू शकतो आपण, इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. ओके, लाईटचं जे स्पीड आहे ते आपण लाईटचं स्पीड सी ने रिप्रेझेंट करत असतो, लक्षात घ्या. बेसिकली आपण व्हेलॉसिटीसाठी व्ही वापरतो, परंतु लाईटच्या केसमध्ये लाईटचा स्टडी करत असताना स्पीडसाठी सी हा सिम्बॉल वापरायचा आहे. ओके, त्याच्यानंतर लॅम्बडा हा आपण बघितलेला आहे, ह्याला आपण काय म्हणतो वेव्हलेंथ, बरोबर. आणि न्यू म्हणजे काय, हा सिम्बॉल आहे त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी. मग मला सांगा, फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर एनर्जी जास्त असते, लॅम्बडा जर जास्त असेल मात्र एनर्जी कशी होणार, कमी होणार. म्हणजे थोडक्यात काय होणार सांगा, एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. लक्षात घ्या, एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ असतं. म्हणजे द वेव्ह विच हॅव्हिंग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी विल हॅव मॅक्सिमम एनर्जी. ओके, अँड द वेव्ह विच हॅव्हिंग मिनिमम वेव्हलेंथ विल हॅव मॅक्सिमम एनर्जी. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे वेगवेगळे 7 टाईप बघितले. कोण नावं तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत, कोणकोणते सांगा, रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, ओके. त्याच्यानंतर इन्फ्रारेड, त्याच्यानंतर बघितलं व्हिजिबल लाईट, समजतंय. त्याच्यानंतर बघितलं आपण अल्ट्राव्हायलेट बघितलं, त्याच्यानंतर आपण एक्स रे, त्याच्यानंतर आपण बघितलं गॅमा रे, बरोबर. असे वेगवेगळ्या प्रकारचे 7 वेगवेगळे टाइप्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. मित्रांनो, हे जे टाईप आहेत हे कशाच्या बेसिसवरती पाडलेले आहेत तर मी काय सांगितलं तुम्हाला, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या बेसिसवरती पाडलेले आहेत, समजतंय. परंतु आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी कोणती महत्वाची आहे, व्हिजिबल लाईट जे आहे, एवढाच पार्ट आपल्याला रे ऑप्टिक्स मध्ये स्टडी करायचा आहे, व्हिजिबल लाईटचा, बरोबर. मग आता बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल अजून तुम्हाला थोडंसं सांगतो. ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे म्हणजे थोडक्यात आता लाईट म्हणूया आपण, जी लाईट आहे ही लाईट व्हॅक्यूम मधून, बरोबर, व्हॅक्यूम म्हणजे कोणतंच मीडियम नाही असं, त्याला आपण निर्वात पोकळी म्हणतो, किंवा एअर मधून, बरोबर. एअर और व्हॅक्यूम या 2 प्रकारचे, म्हणजे व्हॅक्यूम मधून किंवा एअर ह्या मीडियम मधून जी लाईट आहे, लाईटचं स्पीड असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. लक्षात घ्या, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजेच हे जर आपण किलोमीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर 3 लाख किलोमीटर पर सेकंद, म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढ्या ट्रिमंडस स्पीडने लाईट ही जी आहे ती एअर और व्हॅक्यूम मधून जात असते, समजते. नेहमी लक्षात ठेवा, लाईटचं स्पीड जे आहे ते लाईटचं स्पीड एअर और व्हॅक्यूम किती असतं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ओके, मग हे 3 लाख किलोमीटर पर सेकंद हे तुम्हाला फक्त त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी सांगितलंय, तुम्हाला जजमेंट करण्यासाठी सांगितलं की एवढ्या मॅक्सिमम स्पीडने लाईट एअर और व्हॅक्यूम मधून जात असते.
म्हणून आपण बघितलं जर वीज कडकडली एकदम तर आपल्याला सुरुवातीला आपल्यापर्यंत कोण पोचतं, आवाज पोचतो. जनरली जेव्हा वीज कडकडते तेव्हा दोन गोष्टी तयार होतात, एक आवाज तयार होतो आणि दुसरा आहे लाईट तयार होतं, बरोबर. खूप मोठा असा प्रकाश पडतो. सुरुवातीला आपल्यापर्यंत कोण पोचतं तर लाईट पोचते आणि थोड्या वेळानंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतर नव्हे लगेच, परंतु थोड्याशा इंटरव्हल नंतर आपल्यापर्यंत साऊंड ऐकायला येतो, बरोबर, विजेचा कडकडाट ऐकायला येतो. परंतु आपल्यापर्यंत पहिल्यांदा काय होतं, प्रकाश पोचतो. का तर प्रकाशाचं जे स्पीड आहे हे साऊंडच्या स्पीडपेक्षा, साऊंडचं बेसिकली स्पीड किती आहे, हे स्पीड कुणाचं आहे, लाईटचं स्पीड आहे, बरोबर. लाईटचं स्पीड आहे किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. कशामधून, व्हॅक्युम और एअरमधून. जर साऊंडचं तुम्ही विचार केला, साऊंडचं जर आपण बघितलं एअरमधून विचार केला, कारण व्हॅक्युम मधून तर साऊंड ट्रॅव्हल करूच शकत नाही, बरोबर. कारण साऊंड ही लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतो आपण, ज्याला मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. कशाची गरज आहे आपल्याला, मीडियमची गरज आहे, अशी वेव्ह आहे. साऊंडचं जर एअर मधून जर विचार केला तर एअर मधून जात असताना अप्रॉक्सिमेटली 340 मीटर पर सेकंद एवढं स्पीड आहे. म्हणजे बघा 340 आहे कुठं आणि 3 × 10⁸ मीटर पर सेकंद कुठं, बघा. म्हणजे हे जे आहे हे खूप जास्त स्पीड आहे लाईटचं ऍज कम्पेअर टू साऊंड. म्हणून आपल्याला जेव्हा वीज चमकते तेव्हा आपल्याला सगळ्यात अगोदर लाईट पडलेली दिसते, म्हणजे आपल्यापर्यंत लाईट पोहोचलेली दिसते. ठीक आहे. आता हे जे सांगतोय मी तुम्हाला, बघितलं, एक पहिली गोष्ट, द स्पीड ऑफ लाईट इन एअर और व्हॅक्युम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. मग तुम्ही म्हणता की सर एअर और व्हॅक्युम दुसऱ्या एखाद्या मीडियम मध्ये, समजा पाण्यात जर लाईट शिरली, बरोबर. आता वॉटर इज डिफरंट मीडियम दॅन एअर, बरोबर. समजा पाण्यामध्ये लाईट शिरते का, येस शिरते. म्हणजे एका हवेतून पाण्यामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या मीडियम मध्ये सुद्धा लाईट एंटर होऊ शकते. जेव्हा मीडियम चेंज होईल तेव्हा ह्या लाईटचं स्पीड आहे हे सर चेंज होतं का, ऑब्व्हियसली चेंज होतं. समजतंय. म्हणजे जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट जाते तेव्हा तिचं स्पीड बदलतं. लक्षात घ्या, काय बदलतं, स्पीड बदलतं. जर स्पीड बदललं तर त्याचं वेव्हलेंथ सुद्धा काय होतं रे, चेंज होते. लक्षात. आता बघायचं आपल्याला काय, जेव्हा बघा, when light travel from one medium to another medium, its speed and wavelength and path, बरोबर, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लाईटच्या त्या काय होतात रे, चेंज होतात. फ्रिक्वेन्सी मात्र चेंज होत नाही. हे आपण पुढे बघणार आहोत, तुम्हाला मी सांगेन. आता बघा, हा एक ट्रान्सपरंट सरफेस आहे, बरोबर. असं इमॅजिन करूया की ह्याच्या खाली पाणी, बरोबर, आणि ह्याच्यावरती आपण लाईट इन्सिडेंट करूया. आता जर हे मित्रांनो व्हाईट लाईट असेल, व्यवस्थित बघा, जर व्हाईट लाईट असते, व्हाईट लाईट म्हणजे मित्रांनो काय रे, तर व्हाईट लाईट हे कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर असतं. लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. लक्षात येते. तुम्ही म्हणा सर पांढरी तर लाईट दिसते, मग त्याच्यात 7 कलर्स कसे असतात. आपल्याला माहित आहे, जेव्हा 7 कलरचं कॉम्बिनेशन असं एकत्र येत असतं, समजा विबजॉर्च आपण म्हणतो, बरोबर. विबजॉरचे 7 कलर्स आहेत. 7 कलरचं कॉम्बिनेशन जर आपल्या डोळ्यामध्ये गेलं तर आपल्या डोळ्यामध्ये एवढी पॉवर नाही की ते 7 कलर वेगवेगळे करू शकेल आपला डोळा. समजतंय. म्हणून आपल्याला ते काय होतं रे, व्हाईट लाईट ऍपियर होते. ऍक्च्युअली व्हाईट लाईट आहे का, नाही. व्हाईट लाईट म्हणजेच काय रे, कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. लक्षात ठेवा. सर मग वस्तू आपल्याला कशामुळे दिसतात हे आपल्याला उत्तर येणार आहे. बघा मी काय सांगतोय, एक व्हाईट लाईट इन्सिडेंट केली, बरोबर. एखादा रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला म्हणूया आपण, कशावरती रे, हा जो आहे हा ट्रान्सपरंट सरफेस आहे. कसला, ट्रान्सपरंट सरफेस आहे, ट्रान्सपरंट सरफेस आहे. ओके. जेव्हा ट्रान्सपरंट सरफेस वरती एखादी थोडीशी लाईट आपण इन्सिडेंट केली तर आपल्याला दोन गोष्टी ह्या पॉइंटला आहेत. बघा, ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत एकाच मीडियम मधून लाईट आलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे तिचं स्पीड, पाथ, वेव्हलेंथ चेंज होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा ही लाईट हवेमधून पाण्यात शिरेल तेव्हा ह्या पॉइंटला दोन गोष्टी त्या लाईट बरोबर घडून येतात. लाईटच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या घटना घडतात. कोणकोणत्या लाईटच्या आयुष्यात घटना घडतात बघा. थोडीशी लाईट काय होते तर रिफ्लेक्ट होते. थोडीशी लाईट काय होते सांगा, रिफ्लेक्ट होते. आणि थोडीशी लाईट काय होते, सेकंड मीडियम मध्ये जाते. म्हणजे हवेतून कशात प्रवास करते सांगा, पाण्यामध्ये प्रवास करते, बरोबर. ही जी आहे ही लाईट थोडीशी काय होते, त्याच मीडियम मध्ये आली, कशातून, हवेतून, गेली कशात, हवेत. म्हणजे त्याच मीडियम मधून त्याच मीडियम मध्ये लाईट जेव्हा जाते, बरोबर, स्ट्राईक होऊन आपटून एखाद्या इंटरफेसवरती, बॉर्डरवरती, तेव्हा त्याला आपण काय झालं म्हणतो रे, त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन झालं. काय झालं, रिफ्लेक्शन. आणि हा कसला रे,
रिफ्लेक्टेड रे आहे, बरोबर. हा कसला आहे रे, तर हा येणारा रे. कसला रे, येणारा रे, त्याला आपण काय म्हणतो, आला रे. काय रे, आला रे, बरोबर. इन्सिडंट रे, कसला रे, इन्सिडंट रे. व्यवस्थित बघा. आणि या लाईटचं इथं काय झालं, थोडंसं रिफ्लेक्शन झालेलं आहे, म्हणजे त्याच मीडियम मध्ये लाईट गेलेली आहे, बरोबर. भले पाथ चेंज होऊ दे, या डायरेक्शन मध्ये आलेली परंतु या डायरेक्शन मध्ये गेली, परंतु मीडियम चेंज झालंय का, नाही. हवेतून आली, हवेत गेली, म्हणजे आपण काय झालं म्हणतो, रिफ्लेक्शन झालं. थोडी लाईट मात्र काय झाली सांगा, सेकंड मीडियम मध्ये एंटर झाली. आणि जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर होते तेव्हा त्या फिनॉमिनोला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन. दोन वेगवेगळ्या लाईटच्या फिनॉमिनॉन आहेत आपल्याला ह्या रे ऑप्टिक्स मध्ये बघायचे, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. महत्वाचे फिनॉमिनॉन आपल्याला बघायचे रे ऑप्टिक्स मध्ये, बेसिकली रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. पुढे जाऊन आपण डिस्पर्शन सुद्धा बघणार आहोत, परंतु आता खूप इम्पॉर्टंट ह्या दोन फिनॉमिनॉन आहेत, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन होऊन जो रे ऑफ लाईट पाण्यात शिरतोय त्याला कसला आपण म्हणतोय, रिफ्रॅक्टेड रे. ओके, ठीक आहे. मग आपल्याला सुरुवातीला आपल्याला लक्षात आलं असेल तुम्हाला दोन लाईटच्या फिनॉमिनॉन आपल्याला स्टडी करायचे, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. मग बेसिकली आपण सुरुवात करूया कशाने, रिफ्लेक्शन ऑफ लाईटने. बघा, डिटेलमध्ये स्टडी करूया रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट एक 10 ते 12 लेक्चर्स आपले रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती स्टडी करायचं आहे, आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. रे ऑप्टिक्स परत एकदा सांगतो की रे ऑप्टिक्स असा टॉपिक आहे ज्याच्यावरती खूप इंटेन्शनली प्रश्न विचारले जातात, इंटेन्सिटी जास्त असतात प्रश्न विचारायची, लक्षात घ्या. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी करण्याच्या अगोदर काय होतं तुमच्या लक्षात आलं असेल. समजा मी एक इंटरफेस घेतला, बघा, समजा मी काय घेतलं, एकदम पॉलिश. रिफ्लेक्शन कशाकडून होतं रे मला सांगा. बेसिकली रिफ्लेक्शन कोणत्या सरफेस कडून होतं, तर रिफ्लेक्शन हे पॉलिश्ड सरफेस कडून येतं. कुणाकडून होतं, पॉलिश्ड सरफेस, बरोबर. रिफ्लेक्शन हे कुणाकडून होतं, पॉलिश्ड सरफेस कडून. एक्झाम्पल काय सांगणार तुम्ही, मिरर सांगणार. ओके, मिरर कडून रिफ्लेक्शन होत असतं. मिरर मग किती टाईपचे आहेत, रिफ्लेक्शन कुणाकडून होतं बघा, मिरर कडून होतं, बरोबर. आपल्याला माहित आहे रिफ्लेक्शन कुणाकडून होतं, पॉलिश्ड सरफेस, म्हणजेच एक्झाम्पल काय दिलं आपण, मिरर. मग मिरर म्हटल्यानंतर सर मिरर तर दोन टाईपचे आहेत, कोणकोणत्या दोन टाईपचे सांगा. एक प्लेन मिरर, ज्याच्या समोर आपण उभा राहतो, बरोबर. ज्याच्या समोर आपण उभा राहतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन. आपण बघितलं घरामध्ये आरसा असतो त्याला आपण काय म्हणतो, एकदम प्लेन मिरर आहे, म्हणजे प्लेन मिरर असा दाखवतो आपण, बरोबर. आणि दुसरा आहे स्फेरिकल मिरर. स्फेरिकल म्हणजे कर्व्ड मिरर. समजा ही जी मिरर आहे ही कसली आहे, प्लेन मिरर आहे. आता ह्या मिररला मिरर रिप्रेझेंट करण्यासाठी काय करतात, तर एका बाजूने पॉलिश्ड केलेलं आहे असं दाखवतात. म्हणजे मिररच्या केसमध्ये हे गरजेचं आहे, हे जे डॅश 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 दाखवलेलं आहे ते गरजेचं आहे. ते जर नसेल तर त्याला आपण मिरर म्हणू शकत नाही. म्हणजे हे रिप्रेझेंटेशन आहे मिररचं. ही कसली मिरर आहे सांगा, प्लेन मिरर. कसली, प्लेन मिरर. आणि समजा ही आपण घेतली आणि ह्याला बाहेरच्या सरफेस, बाहेरला आपण काय केलं, पॉलिश्ड केलं, बरोबर. मग ही एक टाईपची मिरर झाली. ही प्लेन आहे का, नाही. मग ही कसली मिरर झाली, स्फेरिकल मिरर. कसली, स्फेरिकल मिरर. कसली रे, स्फेरिकल मिरर. ओके. मग स्फेरिकल मिररचे सुद्धा दोन टाइप्स पडतात. एक आहे कॉन्केव्ह मिरर, एक कसले सांगा, कॉन्केव्ह मिरर, आणि दुसरे आहे कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर हे आपण पुढे जाऊन स्टडी करणार आहे. कॉन्केव्ह मिरर म्हणजे कसली रे, समजा हा आपण एक रिफ्रॅक्टिंग सरफेस घेतला एकदम, बरोबर. आणि ह्याला आपण बाहेरच्या साईडनं काय केलं, पॉलिश केलं, बरोबर. आउटर साईडने पॉलिश केलं. तर ही जी आहे ही कसली मिरर होते, कॉन्केव्ह मिरर होते, लक्षात येते. आणि जर तोच सरफेस घेतला आणि आतून जर आपण पॉलिश केलं तर कसली मिरर होणार आहे, कॉन्व्हेक्स मिरर होणार आहे, लक्षात. म्हणजे जर बाहेरून पॉलिश केलं तर रिफ्लेक्शन कुठून होणार आहे, आतल्या बाजूने होणार आहे, लक्षात. आणि जर आतून पॉलिश केलं तर रिफ्लेक्शन कुठल्या बाजूने होणार आहे, बाहेरच्या बाजूने होणार आहे, समजतंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला मिररचे आता बेसिकली दोन टाइप्स बघायचे होते, प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर. पुढे आपण जेव्हा रिफ्लेक्शन फ्रॉम स्फेरिकल मिरर बघणार आहे तेव्हा हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. मग मिररचे दोन टाइप्स आहेत, कोणकोणते सांगा, प्लेन मिरर एज वेल एज स्फेरिकल मिरर. ओके. आणि मिरर कडून काय होतं रे, रिफ्लेक्शन होत असतं, समजतंय. आणि रिफ्लेक्शन होतं म्हणजे काय सांगा, लाईट एका मीडियम मधून येणे, बरोबर, सरफेसवरती टप्पा पडणे आणि त्याच मीडियम मध्ये
रिटर्न जाणे. बरोबर, रिटर्न जाणे म्हणजे ज्या पाथमध्ये आली होती त्या पाथमध्ये नव्हे, एखादा वेगळा पाथमध्ये रिटर्न जाते. बरोबर, त्याच मीडियम मधून जाते मात्र, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग मी एक मिरर घेतो, आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, कमीत कमी 8 ते 10 लेक्चर. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन मिरर. ओके, प्लेन मिरर कडून होणारं रिफ्लेक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता मी एक प्लेन मिरर घेतो बघा, समजा ही एक प्लेन मिरर आहे. सांगितलं मी तुम्हाला, मिरर रिप्रेझेंट करण्यासाठी एक सरफेस जो आहे तो काय केलाय, पॉलिश्ड केलाय असं दाखवायचं. बरोबर, हे एकदम प्लेन मिरर आहे. ओके, ही एक प्लेन मिरर आहे आणि ह्या प्लेन मिररवरती मी एक लाईटचा रे इन्सिडेंट करतोय. बघा व्यवस्थित, एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला, हा असा ऑब्लिकली रे ऑफ लाईट इन्सिडेंट केला. बरोबर, असा तिरकट टॉर्च पकडली तर आणि ह्या टॉर्च मधून रे ऑफ लाईट सोडला. समजतंय? आता हा जो रे ऑफ लाईट आहे मित्रांनो, हा रे ऑफ लाईट बेसिकली आपण मोनोक्रोमॅटिक लाईटचा घेतलाय. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय हो सर, मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय, व्हाईट लाईट. व्हाईट लाईट म्हणजे किती रे, 7 कलर्स असतात. बरोबर, परंतु सर अशी एखादी लाईट आहे का ज्याच्यामध्ये एकच कलर आहे? हा आहे ना, लेझर लाईट आपण बघितलं, रेड कलरची लाईट. बरोबर, आपल्याकडे तो लेझर असतो बघा रेड कलरचा, तो आपण काय करतो, घेतो जत्रेतून विकत आणि सारखं आपण काय करतो, दुसऱ्याच्या अंगावर पाड, इकडे डॉट पाड, तिकडे डॉट पाड असं करत असतो. मग त्याच्यातून जी लाल कलरची लाईट बाहेर पडत असते, बरोबर, त्या लाईटला आपण व्हाईट लाईट म्हणू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये 7 कलर्स नाहीत, एकच कलर आहे. बरोबर, जर एकच कलर असेल, एकच कलरची लाईट असेल, एकच कलरची लाईट असेल तर त्याला म्हणतात मोनोक्रोमॅटिक लाईट. कसली लाईट रे, मोनोक्रोमॅटिक लाईट. ओके, मग मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय रे, एकच कलर. बरोबर, म्हणजेच 1 वेव्हलेंथ, ओनली 1 लॅम्बडा. आता मी काय करतोय तर एकाच कलरची लाईट आहे, कोणताही कलर असू दे, मग एकाच कलरची लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईटचा एक रे मी काय केला, इन्सिडेंट केला. इन्सिडेंट केला म्हणजे इथून मी सोडला. आता हा रे ऑफ लाईट आहे जो इथून सोडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर असा यायला लागलाय, येतोय तो कुणाकडे येतोय, मिररकडे येतोय. बरोबर, मिररकडे येतोय म्हणून त्याला आपण कसला रे म्हणतोय रे, इन्सिडेंट रे म्हणतोय. कसला रे रे, इन्सिडेंट रे. ठीक आहे, ओके. बर, हा जो रे ऑफ लाईट आहे हा ह्या मिररवरती ज्या पॉइंटला पडतोय त्या पॉइंटला आपण काय ड्रॉ करायचा, एक नॉर्मल ड्रॉ करायचा. काय ड्रॉ केला रे, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर आहे. बरोबर, हा परपेंडिक्युलर आहे कुणाला, मिररला, रिफ्लेक्टिंग सरफेसला. हा जो आहे हा कसला सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस. कसलं सांगा, रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, म्हणजे जो काय करणार आहे, लाईटचं रिफ्लेक्शन घडवून आणणार. समजतंय? मग ज्या पॉइंटला रिफ्लेक्टिंग सरफेसवरती रे ऑफ लाईट येतोय त्या पॉइंटला मी ह्या मिररला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला आपण काय म्हणतोय रे, नॉर्मल म्हणतोय. काय म्हणायचं, नॉर्मल. आलं लक्षात? इन्सिडेंट लाईट म्हणजे कसली, आलेला रे. बरोबर, आला रे, इन्सिडेंट रे, आला रे. नॉर्मल परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे, मग हा एक रे ऑफ लाईट आला 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 धपकन इथं पडला आणि ह्या मीडियम मध्ये, त्याच सेम मीडियम मध्ये असं ह्या डायरेक्शन मध्ये निघून गेला. समजतंय? मग ह्या पॉइंटला काय झालं बघा, हा रे ऑफ लाईट आला, ह्या पॉइंटला त्याचं झालं काय झालं सांगा, रिफ्लेक्शन झालं आणि तो रे ऑफ लाईट इकडे गेला. मग आता रिफ्लेक्शन झाल्यानंतरचा रे आहे म्हणून याला आपण कसला रे म्हणणार आहे, रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट. समजतंय? हे बेसिक गोष्टी तुम्ही 9th आणि 10th मध्ये तुम्ही स्टडी केला असेल. बरोबर, ज्या ऍडिशनल गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात त्या पटकन काय करायच्या, तुम्ही लिहून ठेवायचे. ओके, मग हा जो रे ऑफ लाईट येतोय त्याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे ऑफ लाईट. या पॉइंटला काय झालं, रिफ्लेक्शन झालं. रिफ्लेक्शन का तर ही काय घेतलेली आपण, मिरर घेतलेली. बरोबर, मिररचे किती टाइप्स आहेत, 2, प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर. बरोबर, परंतु आपण आता काय शिकतोय, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर. बरोबर, एक 10 ते 12 लेक्चर झाल्यानंतर आपण परत रिफ्लेक्शन फ्रॉम स्फेरिकल मिरर सुद्धा स्टडी करणार आहोत. ओके, मग ही रे ऑफ लाईट आला, या पॉइंटला रिफ्लेक्शन झालं आणि इकडं रे ऑफ लाईट गेला. समजतंय? मग जेव्हा रिफ्लेक्शन म्हणजे काय सांगा, रिफ्लेक्शनच्या केसमध्ये मीडियम चेंज झालं का, लाईटला विचारा, लाईट कशातून आलेली होतीस तू, काय म्हणली रे ती, सर मी एअर मधून आली. बर, ह्या पॉइंटला तुझं काय झालं, रिफ्लेक्शन झालं. बरं, तू गेलीस कशात, एअर मध्येच गेली. म्हणजेच
तुझं मीडियम चेंज झालं का? तुझ्या मीडियम मधून आली होतीस, कोणत्या मीडियम मधून आलीस? एअर. कोणत्या मीडियम मध्ये गेली? एअर. म्हणजे मीडियम चेंज होतं का? नाही. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये मीडियम नॉट चेंज. लक्षात घ्या, मीडियम नॉट चेंज. ओके, मीडियम चेंज होणार नाही. बरोबर. आता स्पीड जे आहे, हे बघा, ज्या स्पीडने ही लाईट आलेली त्याच स्पीडने ही लाईट इकडे जाणार आहे. का? का तर मीडियम चेंज झाले का? नाही. इथं कोणतं मीडियम होतं? फॉर एक्झाम्पल एअर मधून आली. किती स्पीड आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरोबर. इथं लाईट पडली, कशात गेली? एअरमध्ये. एअरमध्ये स्पीड किती असतं? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे मीडियम जोपर्यंत मित्रांनो चेंज होत नाही लाईटचं, तोपर्यंत स्पीड चेंज होत नाही. म्हणजे स्पीड सुद्धा चेंज झालं का? नाही. स्पीड नॉट चेंज. ओके. बरं, स्पीड नाही चेंज झालं, वेव्हलेंथ सुद्धा चेंज झाली का? नाही. लॅम्बडा नॉट चेंज. ओके. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणतोय, लॅम्बडाला वेव्हलेंथ म्हणतो आपण आणि न्यूला काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ही कशाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो? सोर्स ऑफ लाईटची प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या. म्हणजे जोपर्यंत आपण इथला जो सोर्स आहे हा सोर्स चेंज करत नाही, तोपर्यंत लाईटची फ्रिक्वेन्सी चेंज होणार नाही. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी ही प्रॉपर्टी ऑफ सोर्स ऑफ लाईट, दॅट्स वाय फ्रिक्वेन्सी सुद्धा इथे चेंज होणार नाही. फ्रिक्वेन्सी नॉट चेंज. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये चेंज होत नाही. मग चेंज काय झाले? बघा, विचार करा, चेंज काय झाले मला तुम्ही सांगा. बघा, कोणत्या मार्गामध्ये लाईट आली? ह्या मार्गामध्ये. म्हणजे तिचा पाथ जो होता तो असा होता, असा होता. बरोबर. समजा मिरर नसती तर ती अशी खाली गेली असती. म्हणजे त्याचा पाथ चेंज झाला. बघा, रे ऑफ लाईट असा आलाय. बरोबर. मिरर नसती तर तो रे ऑफ लाईट असा खाली गेला असता, परंतु मिररमुळे तो इकडे गेला. म्हणजे तो ऍक्च्युली जाणार होता खाली, परंतु रे ऑफ लाईट इकडे गेला. म्हणजे त्याचा काय चेंज झाला रे? जाण्याचा मार्ग चेंज झाला. बरोबर. म्हणजे एकच गोष्ट चेंज होती, कोणती? ओनली पाथ चेंजेस. ओनली पाथ चेंजेस. ओनली पाथ चेंजेस. ओके. पाथ म्हणजे काय सांगा? मार्ग चेंज होतो. ओके. काय चेंज झाला? मार्ग चेंज झाला, पाथ चेंज झाला. आलं लक्षात? ठीक आहे. ठीक. ओके. आता पुढे बघूया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. रिफ्लेक्शनचे बेसिक लॉज तुम्ही स्टडी केले असतील. काय रे सांगा? हा जो इन्सिडेंट रे आहे, बघा, हा जो इन्सिडेंट रे आहे, हे इन्सिडेंट रेने नॉर्मलशी जो अँगल बनवलाय त्या अँगलला आपण काय म्हणतो रे? अँगल ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतो रे? अँगल ऑफ इन्सिडन्स. आयला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स. बरोबर. कुणी बनवला अँगल? इन्सिडेंट रेने. कुणाशी? नॉर्मलशी. बरोबर. इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल. ओके. केलेला अँगल, त्याला काय म्हणणार? अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. ठीक आहे. मग हा कसला रे आहे रे? हा रिफ्लेक्टेड रे. हा सुद्धा नॉर्मलशी काहीतरी अँगल करतोय, त्याला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय म्हणायचं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. सांगा, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्टेड रेने कुणाशी केलेला? नॉर्मलशी केलेला अँगल. ओके. ऍक्च्युली हे लॉज नाहीत, हे तुम्हाला मी फक्त सांगतोय की आय कशाला म्हणायचं, आर कशाला म्हणायचं. लॉज कोणकोणते आहेत बघा. तुम्हाला फर्स्ट लॉ लिहून देतो इथं मी. कोणता आहे बघा? फर्स्ट लॉ काय सांगतो? तर हा जो इन्सिडेंट रे हा नॉर्मलशी जेवढा अँगल बनवतो तेवढाच हा रिफ्लेक्टेड रे नॉर्मलशी अँगल बनवतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजलं? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके. हे दोन्ही अँगल कसे असतात? सेम असतात. म्हणजे हा जर 30 असेल तर हा पण किती असणार? 30 असणार. हा 60 असेल तर हा पण
60 असणार. ओके, हा झाला फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय बघा, मला सांगा, हा जो नॉर्मल आहे हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे, हे तिन्ही बघा, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे, हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये असतात, लक्षात येते. म्हणजेच इन्सिडेंट रे कॉमा नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रेज आर लाइज इन सेम प्लेन. म्हणजे असं होणार नाही की इन्सिडेंट रे असा आलाय आणि रिफ्लेक्टेड रे असा जाईल, नाही. जर इन्सिडेंट रे असा आला असेल तर रिफ्लेक्टेड रे त्याच प्लेन मध्ये जाईल आणि नॉर्मल सुद्धा त्याच प्लेन मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो बोर्ड आहे ह्याला प्लेन मानूया आपण. आता मला सांगा, इन्सिडेंट रे कोणत्या बोर्डवरती ड्रॉ केला, ह्या, बरोबर, ह्याच आपल्या बोर्डवरती ड्रॉ केला ना, आपल्याकडे एकच बोर्ड आहे. नॉर्मल सुद्धा त्याच बोर्डवरती आणि रिफ्लेक्टेड रे सुद्धा त्याच बोर्डवरती ड्रॉ केला, बरोबर. म्हणजे हे तिन्ही एकाच प्लेन मध्ये आहेत, समजलं. हे दोन बेसिक लॉज आहेत, खूप महत्वाचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये येतात, बरोबर. आता पुढे जायचं आपल्याला. लॉज ऑफ रिफ्लेक्शन समजले का बघा, कोणकोणते लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहेत. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आणि दुसरा इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर लाइज इन सेम प्लेन. ओके, आता मला सांगायचं तुम्ही की जेव्हा लाईटचं रिफ्लेक्शन होतं तेव्हा नेमकं काय होतं, तर ज्या मीडियम मधून लाईट आलेली त्याच मीडियम मध्ये जाते, बरोबर. एखाद्या मिरर वरती पडून, बरोबर, पॉलिश्ड सरफेस वरती पडून त्याच मीडियम मध्ये जात असते लाईट. त्याला आपण म्हणतो लाईटचं काय झालं, रिफ्लेक्शन झालेलं. ओके, लाईटचं रिफ्लेक्शन होतं तेव्हा कोणकोणत्या गोष्टी चेंज होत नाहीत. लाईटचं स्पीड चेंज होत नाही, बरोबर. मीडियम चेंज होत नाही, वेवलेंथ चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी तर चेंज होतच नाही, कारण फ्रिक्वेन्सी इज द प्रॉपर्टी ऑफ सोर्स. मग काय चेंज होतं, तर लाईटचा जो रे ऑफ लाईटचा जाण्याचा मार्ग आहे तो चेंज होतो. म्हणजे त्याला असं जायचं होतं परंतु रिफ्लेक्ट होऊन असा गेला, समजलं. म्हणजे पाथ फक्त चेंज होतोय. आता पुढे जाऊया. मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, वस्तू ज्या आहेत, बरोबर, रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं ऍप्लिकेशन कोणकोणतं आहे बघा. आपल्याला वस्तू दिसतात, वस्तू ज्या आहेत त्या कशामुळे दिसत असतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळे. म्हणजे काय होतंय, तर त्या बल्बमधून अशी लाईट यायला लागली माझ्याकडे, बरोबर. रे ऑफ लाईट, अनेक इन्फायनाइट नंबर ऑफ रेज ऑफ लाईट माझ्याकडे यायला लागलेत, रे ऑफ लाईट यायला लागले. कशावरती पडले सांगा, समजा फॉर एक्झाम्पल माझ्या ह्या पेनवरती पडले, बरोबर. ह्या पेनवरून रिफ्लेक्ट होऊन मग तुमच्याकडे आले, समजते, आणि मग तुमच्या डोळ्यात गेले, बरोबर, समजते का. म्हणजेच तुम्हाला मग कोण दिसलं, पेन दिसला, समजते. आता समजा तसंच त्या बल्बमधून अनेक दुसरे रे ऑफ लाईट समजा ह्या ब्लेजरवरती पडले, समजते, ह्या कोटवरती पडलेले आहेत. तर ह्या कोटवरून रिफ्लेक्ट होऊन परत तुमच्याकडे गेले, तुम्हाला काय दिसला, कोट दिसला, समजते. समजा रे ऑफ लाईट माझ्या नाकावरती पडले, नाकावरून रिफ्लेक्ट होऊन कशावर कुठे गेले, तुमच्याकडे आले, तुमच्या डोळ्यात गेले, इमेज फॉर्म झाली, समजते. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट जे आहेत, वस्तू जे आहेत, ते दिसण्या पाठीमागचं महत्वाचं कारण काय, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, हा. आता महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल की सर तुमच्या अंगावर व्हाईट लाईट पडते, बरोबर, पण आम्हाला हा जो तुमचा कोट आहे तो ब्ल्यू कलरचा दिसतोय, बरोबर. हा जो पेन आहे तो ब्ल्यू कलरचा दिसतोय. ह्या पेनची इथं जी स्ट्रीप आहे ती कसली, रेड कलरची दिसते. मित्रांनो, जेव्हा लाईट, व्हाईट लाईट येत असते त्याच्यात 7 कलर्स असतात. व्हाईट लाईट माझ्या अंगावरती पडणार, 7च्या 7 कलर्स माझ्या अंगावरती पडतात. परंतु रिफ्लेक्शनचे जे प्रमाण आहे, बरोबर, ते जास्त कोणत्या कलरचं होतं, ब्ल्यू कलर जास्त रिफ्लेक्ट होतो, समजतंय. आता ह्या कपड्यावरती काय रे, व्हाईट लाईट पडली, बरोबर, आणि ह्या कपड्यावरून ब्ल्यू कलर जास्त रिफ्लेक्ट झाला, म्हणून तुम्हाला ते काय अपिअर होते, ब्ल्यू अपिअर होते. समजा ह्या पेनच्या ह्या कॅपवरती व्हाईट लाईट पडली, बरोबर, आणि ह्याच्यावरून ब्ल्यू कलर जास्त काय झाला, रिफ्लेक्ट झाला, म्हणून तुम्हाला काय होते रे, ते ब्ल्यू अपिअर होते. मग बाकीचे कलर काय झाले, तर बाकीचे कलर ह्या टोपणाने म्हणजेच ह्या कॅपने काय केले, ऍब्सॉर्ब केले, समजतंय, ऍब्सॉर्ब केले. फक्त कोणता कलर जास्त रिफ्लेक्ट केला, ब्ल्यू कलर जास्त रिफ्लेक्ट केला. आता ह्या स्ट्रीपवरती सुद्धा व्हाईट लाईट पडते, बरोबर. मग ह्या व्हाईट लाईट म्हणजे 7 कलर्स ह्या स्ट्रीपवरती पडलेले आहेत, परंतु कोणता कलर जास्त रिफ्लेक्ट झाला असणार आहे, रेड. मग बाकीचे कलर ह्या स्ट्रीपने काय केले, ऍब्सॉर्ब केले, लक्षात येते. हा. आता ह्या बघा, ह्या कॅपवरती किती कलर पडले, 7 कलर्स पडले, बरोबर. मग कोणता कलर रिफ्लेक्ट केला सांगा बघू. विबजॉरमध्ये विबजॉर व्हायोलेट रिफ्लेक्ट केला नाही, इंडिगो नाही, रेड नाही, ऑरेंज नाही, येलो नाही, ग्रीन नाही, ब्ल्यू नाही. मग कोणताच कलर रिफ्लेक्ट नाही केला याने,
सगळेच कलर काय केले, ऍब्सॉर्ब केले, कोणताच कलर रिफ्लेक्ट केला नाही, म्हणून हे आपल्याला काय अपिअर होतं, ब्लॅक. समजतं? म्हणजे वस्तू ज्या आहेत हे कशामुळे होतात, आपल्याला दिसतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळे दिसत असतात. बरोबर. एखादी वस्तू ब्लू अपिअर होते, एखादी वस्तू रेड आपल्याला दिसते. बरोबर. एखाद्या वस्तूचा कलर समजा येलो असेल तर येलो का दिसतो, तर त्याच्यावरती व्हाईट लाईट जात असते, म्हणजे 7च्या 7 कलर जात असतात, परंतु जास्तीत जास्त कलर कोणता रिफ्लेक्ट होतो, येलो कलर रिफ्लेक्ट होतो, म्हणून आपल्याला ती वस्तू येलो दिसत असते. समजते? म्हणजे ह्याच्या सगळ्या वस्तू दिसण्या पाठीमागचं कारण काय आहे, रिफ्लेक्शन. हा, तर एखाद्या वस्तूवरून जास्त एखादा कलर रिफ्लेक्ट होतो म्हणून ती, समजा एखाद्या वस्तूवरून ब्ल्यू कलर जास्त रिफ्लेक्ट होतो म्हणून ते आपल्याला ब्ल्यू दिसेल, एखाद्या वस्तूवरून ग्रीन रिफ्लेक्ट होतो जास्त, आपल्याला ग्रीन दिसेल, परंतु दिसण्या पाठीमागचं कारण काय, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. समजते? ऑल ऑब्जेक्ट्स, ऑल इन्स्ट्रुमेंट्स आर विजिबल ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लक्षात ठेवा. पुढे आपण बघितलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. ओके, रिफ्लेक्शनची टाइप्स काय अवघड नाही, याच्यामध्ये एकदम इझी आहे. मला सांगा कोणत्या नुसार रिफ्लेक्शनचे टाइप्स पडलेले आहेत. एक एक्झाम्पल देतो. हा सांगा एकदम स्मूथ सरफेस आहे, हा कसला सरफेस आहे, एकदम स्मूथ सरफेस आहे, गुळगुळीत सरफेस आहे, पॉलिश्ड सरफेस आहे. बरोबर. आणि ह्या सरफेस कडून रिफ्लेक्शन होतं. ह्या सरफेस कडे मी समजा एक रे ऑफ लाईट असा सोडला. बरोबर. समजतंय? हा नॉर्मल झाला, हा असा इकडे गेला. बरोबर. आफ्टर रिफ्लेक्शन. बरोबर. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ह्या केसमध्ये हा जो अँगल, हा जो इन्सिडेंट रे याने ह्या डॉटेड लाईनशी म्हणजेच नॉर्मलशी जेवढा अँगल बनवलाय तेवढाच रिफ्लेक्टेड रे बनवणार आहे. बरोबर. आता त्या इन्सिडेंट, अगोदरच्या इन्सिडेंट रेला दुसरा एक इन्सिडेंट रे पॅरलल टाकला मी. बरोबर. आता इथं ह्या पॉइंटला काय ड्रॉ करणार आहे, नॉर्मल ड्रॉ करणार. ओके. आता हा रिफ्लेक्टेड रे इकडे गेला. बघा, हा जो रिफ्लेक्टेड रे तो असा इकडे गेला. मला तुम्ही सांगायचं आहे इन्सिडेंट रे एकमेकांना पॅरलल होते, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. समजतंय? इन्सिडेंट रे पॅरलल आहे, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा पॅरलल आहे. हे जे रिफ्लेक्शन आहे ह्याला म्हणतात रेग्युलर रिफ्लेक्शन. रेग्युलर किंवा स्पेक्युलर. रेग्युलर किंवा स्पेक्युलर रिफ्लेक्शन. बरोबर. एकदम पॉलिश्ड स्मूथ सरफेस कडून होणार रिफ्लेक्शन फ्रॉम स्मूथ सरफेस. ओके. रिफ्लेक्शन फ्रॉम स्मूथ सरफेस. ओके. ह्या केसमध्ये इन्सिडेंट रेज पॅरलल असतील. इन्सिडेंट रेज जर कसे असतील, पॅरलल असतील, तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा कसे असणार, पॅरललच असणार. पॅरलल असणार. ओके. ठीक आहे. आता दुसरा एक सरफेस देतो मी तुम्हाला, रिफ्लेक्टिंग सरफेस. हा आहे एक रिफ्लेक्टिंग सरफेस दुसरा. बरोबर. रिफ्लेक्टिंग सरफेसच आहे. बरोबर. परंतु कसा आहे रे, हा खरबडीत सरफेस आहे. बरोबर. हा स्मूथ आहे का, नाही, रफ सरफेस आहे. कसला आहे, रफ सरफेस. आता ह्या केसमध्ये आपण दोन रे ऑफ लाईट जसे इकडे पॅरल सोडले होते स्मूथ सरफेस वरती, तसे इकडे पॅरल सोडून बघूया. एक रे ऑफ लाईट मी असा पॅरल सोडला. बघा, एक रे ऑफ लाईट आणि त्यालाच पॅरल हा दुसरा रे ऑफ लाईट, हा इथं नॉर्मल टाकला. बरोबर. कंडिशन काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स शुड बी इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर. हा असा पहिला रे काय झाला, रे रिफ्लेक्ट होऊन इकडे गेला. बरोबर. आणि इथं हा असा दुसरा गेला. समजतंय? तर मला सांगायचं आहे इन्सिडेंट रेज एकमेकांना पॅरलल होते, परंतु आफ्टर रिफ्लेक्शन ते दोन रेज एकमेकांना पॅरलल राहिले का, नाही राहिले. हे कशामुळे झालं, इथं जे रिफ्लेक्शन झालेलं आहे ते कोणत्या सरफेस कडून झालेलं आहे, रफ सरफेस कडून. रफ सरफेस कडून होणारं रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन फ्रॉम रफ सरफेस. ओके. आता मला सांगा इन्सिडेंट रेज पॅरलल असतील. इन्सिडेंट रेज पॅरलल जरी असले तरी रिफ्लेक्टेड रे हे मात्र पॅरलल नसतात. रिफ्लेक्टेड रेज पॅरलल नसतात. समजतंय? ह्या दोन टाईपचं रिफ्लेक्शन आहे. आता हे जे रिफ्लेक्शन आहे ह्याला काय नाव द्यायचं, रफ सरफेस कडून होणार रिफ्लेक्शन. हे जर रेग्युलर आहे तर ह्याला आपण नाव देऊया इररेग्युलर. जाऊ दे तिकडे, आपलं टेन्शन नको. कसलं, इररेग्युलर. बरं, हे झालं अवघडातलं नाव. रेग्युलर हे सोपं, स्पेक्युलर अवघड.
इरेग्युलर सोपं, ह्याला थोडंसं वेगळं नाव देतो, डिफ्युज्ड. कसलं रे? डिफ्युज्ड रिफ्लेक्शन. सांगा दोन रिफ्लेक्शनचे टाइप्स कोणकोणते? रेग्युलर आणि दुसरं इरेग्युलर, बरोबर, किंवा स्पेक्युलर आणि डिफ्युज. सांगा रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं रे? एकदम स्मूथ सरफेस असतो आणि त्या स्मूथ सरफेस कडून होणारं रिफ्लेक्शन म्हणजेच रेग्युलर रिफ्लेक्शन असतं. ओके, ह्या केसमध्ये इन्सिडेंट रे पॅरल असतील तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा काय असतात? पॅरल असतात, बरोबर. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं रे? रफ सरफेस कडून होणारं रिफ्लेक्शन जे आहे त्याला आपण काय म्हणतो रे? इरेग्युलर रिफ्लेक्शन, बरोबर. ह्या केसमध्ये जर इन्सिडेंट रे पॅरल असतील तर रिफ्लेक्टेड रेज मात्र पॅरल नसतात. समजतंय? बरोबर. काय डाऊट आहे का? म्हणून आपण जर भिंतीकडून सुद्धा रिफ्लेक्शन होतंय ऍज वेल एज मिरर कडून सुद्धा रिफ्लेक्शन होतंय. समजा मी मिररच्या समोर उभा राहिलो, मिररच्या समोर मी आरशामध्ये असं बघतोय, बरोबर, तर मला माझी इमेज दिसते, समजतं. पण भिंतीच्या समोर उभा राहिलो, भिंतीकडून पण रिफ्लेक्शन होतंय ना भाऊ. मग भिंतीमध्ये माझी इमेज का नाही दिसत? का तर भिंतीकडून जे रिफ्लेक्शन होतं ते कसल्या प्रकारचं होतं? इरेग्युलर रिफ्लेक्शन होत असतं. कारण भिंत जरी आपल्याला स्मूथ असं आहे असं अपिअर होत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं काय असतं रे? खरबडीतपणा असतो आणि त्याच्यामुळे जे रिफ्लेक्शन होतं ते कसलं आहे? इरेग्युलर रिफ्लेक्शन. आणि त्याच्यासमोर भिंतीसमोर उभं राहिलं की आपल्याला इमेज दिसत नाही. परंतु आरशासमोर उभं राहिलं, आरसा कसा आहे रे? एकदम स्मूथ आहे, त्याच्याकडून जे रिफ्लेक्शन होणार आहे ते कसलं असतं सांगा? रेग्युलर. म्हणून आरशासमोर उभं राहिलो की आपल्याला आपली काय दिसते? इमेज दिसत असते. समजलं? काय डाऊट आहे? तर हे झालं दोन टाईपचं रिफ्लेक्शन, कोणकोणतं? रेग्युलर आणि स्पेक्युलर रिफ्लेक्शन. ओके, आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट कन्सेप्ट, डेव्हिएशन. खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथून पुढचे पॉइंट जे आहेत ते केअरफुली तुम्ही स्टडी करायचे प्रॉब्लेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर आपण स्टडी करतोय आणि आपला नेक्स्ट पॉइंट आता बघा, डेव्हिएशन ऑफ लाईट. डेव्हिएशन. ओके, डेव्हिएशन स्टडी करण्यासाठी मी एक रिफ्लेक्टिंग सरफेस घेतला. हा असा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, मिरर आहे, बरोबर, प्लेन मिरर आहे. आणि ह्या मिररकडे मी एक रे ऑफ लाईट असा सोडला, बरोबर, असा रे ऑफ लाईट सोडला. समजतं? काय डाऊट आहे का बघा? आता हा रे ऑफ लाईट आहे, ह्याला आपण कसलं म्हणतो रे? इन्सिडेंट रे. कसला रे? इन्सिडेंट रे. समजतंय? आता ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट पडतोय पटकन आपण काय करतो रे सांगा? त्या पॉइंटला काय ड्रॉ करतो? परपेंडिक्युलर टाकतो मिररला आणि त्या परपेंडिक्युलरला नाव देतो नॉर्मल. काय म्हणतो सांगा? नॉर्मल. आणि हा जो अँगल आहे ह्याला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. मित्रांनो, एकाने मला प्रश्न विचारला की सर, इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेल्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ इन्सिडन्स. सर, इन्सिडेंट रेने ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसशी बनवलेल्या अँगलला काय म्हणतात? तर म्हणतात, त्याला म्हणतात अँगल ऑफ ग्लान्स किंवा ग्लान्सिंग अँगल. कसला अँगल रे? ग्लान्सिंग अँगल. कसला अँगल? ग्लान्सिंग अँगल. ओके, ग्लान्सिंग अँगल. आता सांगा मला, ग्लान्सिंग अँगल आणि अँगल ऑफ इन्सिडन्स या दोघांची ऍडिशन केली तर किती येते रे? 90 डिग्री येत असते. ओके, कसला अँगल म्हणायचा याला? ग्लान्सिंग अँगल. कुणी? इन्सिडेंट रेने रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मिररशी केलेला अँगल म्हणजेच कसला? ग्लान्सिंग अँगल. ठीक आहे, याच्यावरती काही जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत ग्लान्सिंग अँगल वरती. आता बघा, आपण स्टडी करतो डेव्हिएशन. रे ऑफ लाईट इथून बाहेर पडला, आला 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 आला, कुठे यायला लागला? मिररकडे आला आला आला. समजा ही जर मिरर नसती, तर रे ऑफ लाईट कसा गेला असता? हा असा गेला असता, बरोबर. म्हणजे हा त्याचा मूळ जाण्याचा मार्ग होता. समजते सगळ्यांना? बघा, रे ऑफ लाईट काय म्हणतोय? सर, मी असा निघालो होतो शांतपणे आपलं, बरोबर, आणि असा गेलो असतो, परंतु माझ्या रस्त्यामध्ये कोण लागली? मिरर लागली, बरोबर. सर, मी असा निघालो होतो आणि माझ्या रस्त्यात मला कोण दिसली? मिरर दिसली, बरोबर. आणि मिरर दिसली की मी माझा मूळ मार्ग जो होता तो सोडला आणि इकडे गेलो, बरोबर. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा, हा जो रे ऑफ लाईट आहे, हा रे ऑफ लाईट असा निघाला होता, समोर कोण दिसली? मिरर, बरोबर. मग मिरर दिसल्यानंतर त्याने काय केलं? आपला जो मूळ मार्ग आहे तो बदलला, बरोबर, आणि तो असा गेला. त्याला कसं जायचं होतं? असं जायचं होतं, परंतु तो गेला कसा?
असा गेला. समजतंय? हा जो अँगल आहे ह्यालाच आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डेव्हिएशन किंवा डेव्हिएशन आपण म्हणतो. आलं लक्षात? अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि कशाने दाखवतात? डेल्टाने दाखवतात. लक्षात घ्या. काय रे, डेल्टाला आपण काय म्हणणार आहे? डेल्टाला म्हणणार आहे अँगल ऑफ डेव्हिएशन. कसला अँगल? अँगल ऑफ डेव्हिएशन. समजते? कसा गेला असता? असा. कसा गेला? असा. म्हणजे कसा गेला असता आणि ऍक्च्युली कसा गेला ह्या दोघांच्या मधला जो अँगल आहे याला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ डेव्हिएशन. परत एकदा बघा, इन्सिडेंट रे असा आलेला, बरोबर. मिरर नसती तर तो असा गेला असता, बरोबर. परंतु मिरर असल्यामुळे तो असा गेला. म्हणजेच तो काय झाला, एवढ्या अँगलने असा गेला असता परंतु असा गेला. म्हणजेच एवढ्या अँगलने काय झाला रे, तो डेव्हिएट झाला. काय झाला? डेव्हिएट. डेव्हिएशन म्हणजे काय रे, मराठीमध्ये म्हणतो आपण विचलित झाला. मूळ मार्गापासून काय झाला रे? विचलित झाला. समजलं? भरकटला मूळ मार्गापासून. कशामुळे भरकटला? समोर मिरर दिसली त्याला, बरोबर आहे की नाही, आणि मिरर वरती पडला आणि मूळ मार्गापासून आपले भरकटला. मूळ मार्ग काय होता? हा असा होता, बरोबर. आणि भरकटून असा गेला. मग किती अँगलने भरकटला? डेल्टा. दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेव्हिएशन. आता डेल्टा फाइंड आउट करायचा मित्र. कसा फाइंड आउट करतात बघा. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, ह्याला काय म्हणतो? ह्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो, बरोबर. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजेच काय सांगा? याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो, सांगा, बरोबर. परंतु आपल्याला फर्स्ट लॉ काय, लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये फर्स्ट लॉ काय सांगा? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा जर आय असेल तर हा सुद्धा काय असणार आहे? आयच असणार आहे. काय डाऊट आहे का बघा? नाही. आता मला सांगा, हे टोटल किती असतं? हे 180 असतं, बरोबर. आता हे जर आपण केलं, अँगल ऑफ इन्सिडन्स आय प्लस हा सुद्धा आयच आहे ना, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा सुद्धा आय प्लस हा काय झालं रे? डेल्टा इज इक्वल टू किती अँगल असतो हा? 180 डिग्री, बरोबर आहे की नाही सांगा? 180 डिग्री. मग सांगा आय प्लस आय 2i प्लस डेल्टा इज इक्वल टू 180. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू किती येणार सांगा? 180 मायनस 2i. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात घ्या. डेव्हिएशन फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला. जर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स माहित असेल, जर आपल्याला काय माहित असेल? अँगल ऑफ इन्सिडन्स माहित असेल तर आपण काय फाइंड आउट करू शकतो? अँगल ऑफ डेव्हिएशन फाइंड आउट करू शकतो. काय डाऊट आहे? बर. जर समजा आपल्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन माहित असेल तर, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे कोण भाव? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच हाच फॉर्म्युला असा लिहू शकतो 180 मायनस 2r, बरोबर आहे. कारण आयलाच आपण काय म्हणतो? आर. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बर. आता ह्याच्यावरती एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. फाइंड डेव्हिएशन, फाइंड डेल्टा इफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 30, बरोबर. दुसरं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 60 आणि तिसरं अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू 90. अँगल ऑफ इन्सिडन्स घेतला तरी सुद्धा चालतं, इक्वलच आहे. एक पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया डेल्टा 1. पहिल्यांदा डेल्टा कधी रे? 180 मायनस 2i, बरोबर. अँगल ऑफ इन्सिडन्स किती घ्या? 30. म्हणजेच किती येणार सांगा? 180 मायनस 60. 180 मायनस 60 म्हणजेच किती येणार? 120. समजतंय का बघा? म्हणजे जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 30 होता तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती झाला? 120 झाला. समजतंय? पुढे सेकंड बघा. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं? अँगल ऑफ इन्सिडन्स किती घ्या? 60 घ्या. 180 मायनस 2 आयच्या जागेवर काय टाकणार? 60 टाकणार. लक्षात येतंय? 180 मायनस 2 इंटू 60 120, बरोबर. मग किती येणार? ही सबट्रॅक्शन 60 डिग्री येणार. समजते? लक्षात येते का बघा तुमच्या? आता पुढे बघा. थर्ड केस मध्ये डेल्टा तुम्ही केला असेल 180 मायनस 2i. अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिलाय? 90. 2 इंटू 90 इज इक्वल टू किती येणार सांगा? 180 मायनस 180 इज इक्वल टू किती होणार आहे? 0. तुमच्या लक्षात आलंय? काय लक्षात आलंय सांगा बरं? अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता? 30, बरोबर. तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती झाला? 120, बरोबर. अजून एक घ्या 4 नंबरला. समजा अँगल ऑफ इन्सिडन्स अजून एक घ्या 0 डिग्री असेल. जर अँगल ऑफ इन्सिडन्स 0 असेल तर डेल्टा इज इक्वल टू किती येणार सांगा? 180 मायनस 2 इंटू 0, बरोबर. म्हणजेच 180 मायनस 0 इज इक्वल टू 180, बरोबर. ह्या सगळ्या एक्झाम्पल वरून तुम्हाला कोणती गोष्ट दिसली ते इथं मला लिहून ठेवायचं, तुम्हाला सांगायचं. मग एका कॉलम मध्ये मी लिहून ठेवीन अँगल ऑफ इन्सिडन्स आणि दुसऱ्या कॉलम मध्ये अँगल ऑफ डेव्हिएशन आपण लिहायचं. ओके. अँगल ऑफ इन्सिडन्सच्या व्हॅल्यू सांगा. 0 घेतली, 30 घेतली, 60 घेतली, त्याच्यानंतर आपण
90 घेतली. ओके. मग जेव्हा अँगल ऑफ इन्सिडेंस 0 होता तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती आला? 180 आला. समजलं? पुढे अँगल ऑफ इन्सिडेंस 30 होता तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती आला? 120 आला. पुढे अँगल ऑफ डेव्हिएशन 60 होता, सॉरी अँगल ऑफ इन्सिडेंस 60 होता तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती आला? 60 आला. लक्षात आलं? त्याच्यानंतर अँगल ऑफ इन्सिडेंस 90 होता तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती आला? 0 आला. कोणती गोष्ट तुमच्या लक्षात आली सांगा मला. बघा, आपण अँगल ऑफ इन्सिडन्सच्या व्हॅल्यू काय करत निघालोय? वाढवत निघालोय. पण अँगल ऑफ डेव्हिएशनच्या व्हॅल्यू काय होत गेल्या? कमी होत गेल्या. समजतंय? म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत 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 गेलो तर अँगल ऑफ डेव्हिएशन काय होत गेला? कमी होत गेला. लक्षात येत आहे? म्हणजेच एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट इथं लक्षात आली की अँगल ऑफ इन्सिडन्स जर वाढवला तर अँगल ऑफ डेव्हिएशन काय होत जातो? कमी होत जातो. मला सांगा, अँगल ऑफ डेव्हिएशन जास्तीत जास्त कधी आहे? जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 0 आहे. बरोबर. आता विचार करा बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स 0 ठेवतो मी. हा काय रे? हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे आणि हा काय? नॉर्मल आहे. काय सांगा? नॉर्मल आहे. आणि मी आता इथं टॉर्च पकडतो बघा. बरोबर. आणि ह्या टॉर्च मधून हा एक रे ऑफ लाईट असा आला, अलॉंग द नॉर्मल आला. कसा आला सांगा? अलॉंग द नॉर्मल. काय आला रे? अलॉंग द नॉर्मल आला. समजतंय का? बघा कसा आला? अलॉंग द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलच्याच दिशेत आला. सांगा अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय असतो? इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल. आता तो इन्सिडेंट रे नॉर्मल वरूनच निघाला, मग अँगल किती झाला? 0 झाला. मग जर अँगल 0 असेल तर डेव्हिएशन किती असणार? 180. थोडक्यात रे ऑफ लाईट असा येईल 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 येईल, बरोबर, टप्पा पडेल आणि आहे त्याच रस्त्याने पाठीमागे जाईल. बरोबर. म्हणजेच डेव्हिएशन किती झाला? हा असा ऍक्च्युअली येण्याचा मार्ग, बरोबर, आणि असा फिरून परत जाणार. मग कितीने फिरला तो? 180 डिग्रीने. मग हा जो इन्सिडन्स आहे, ह्या इन्सिडन्सला आपण काय म्हणतो? नॉर्मल इन्सिडन्स. कसला इन्सिडन्स? नॉर्मल इन्सिडन्स. कसला इन्सिडन्स म्हणायचं? नॉर्मल इन्सिडन्स. सांगा नॉर्मल इन्सिडन्स म्हणजे काय? जर रे ऑफ लाईट कशाच्या अलॉंग मध्ये आलाय? नॉर्मलच्या अलॉंग मध्ये आलाय. रे असं म्हणजे इन्सिडेंट रे कम्स अलॉंग नॉर्मल. मग आता सांगा अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला? इथं 0 झाला. बरोबर आहे की नाही? इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल, का तर नॉर्मल वरूनच आलाय तो. अँगल ऑफ इन्सिडन्स 0 झाला. मात्र अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती होणार? अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 0च होणार, I = R लॉ नुसार. अँगल ऑफ डेव्हिएशन मात्र किती झाला? अँगल ऑफ डेव्हिएशन झाला 180 डिग्री. आणि हे डेव्हिएशन जे आहे हे मॅक्सिमम डेव्हिएशन असतं. लक्षात घ्या, जास्तीत जास्त रे ऑफ लाईटचं डेव्हिएशन कधी होतं? जेव्हा तो रे ऑफ लाईट कशाच्या अलॉंग मध्ये आलाय? नॉर्मलच्या अलॉंग मध्ये आला. आणि त्याच इन्सिडन्सला आपण कसला इन्सिडन्स म्हणायचं? नॉर्मल इन्सिडन्स म्हणायचं. ओके. पुढे बघा, आता मला सांगा डेव्हिएशन कमीत कमी किती आहे रे? तर कमीत कमी 0 आहे. कधी रे? जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 90. अँगल ऑफ इन्सिडन्स 90 कधी असेल रे? सांगा. समजा हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ओके. हा कसला आहे रे? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मिरर घेतली आपण, बरोबर, आणि ही मिरर, हा नॉर्मल आहे. काय सांगा? हा नॉर्मल आहे. आणि रे ऑफ लाईट मी असा सोडतो इकडून. हा असा रे ऑफ लाईट निघालेला आहे, बरोबर. हा असा रे ऑफ लाईट निघाला. सांगा अँगल किती झाला? 90 डिग्री झाला की नाही? इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स किती झाला रे बाळांनो? 90 डिग्री झाला. अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती होणार? बोला 90 डिग्री होणार. I = R च्या केसमध्ये. मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन, मला सांगा आता हा जो रे ऑफ लाईट आहे तो कुठं जाईल? हा रे ऑफ लाईट आहे असंच पुढे जाणार आहे. समजलं? आहे असंच पुढे गेला. लक्षात आलं? डेव्हिएशन झालं का? नाही. त्याचा मार्ग बदलला का? नाही. त्याचा रस्ता जो आहे तो चेंज झाला का? नाही. आहे तसाच गेला. बरोबर. इथे मात्र काय झालं होतं? त्याचा रस्ता चेंज झाला होता. रस्ता म्हणण्यापेक्षा त्याचं काय रे? डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स चेंज झाला होता. इथे मात्र काय झालं होतं बघा, इथं ह्या डायरेक्शन मध्ये आला होता आणि रिफ्लेक्ट होऊन परत काय झालं? यू टर्न मारून मागे निघाला होता. म्हणजे डेव्हिएशन किती झालं होतं? 180 डिग्री डेव्हिएशन झालं होतं. समजतंय? इथं काय झालं? आता इथे ह्या केसमध्ये डेव्हिएशन झालं का? नाही. रे ऑफ लाईट आहे असाच पुढे 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 गेला. त्याने तोंड फिरवलं का? नाही. इथे मात्र काय फिरवलं होतं? त्याने तोंड फिरवलं होतं, बरोबर. कितीने? 180 डिग्रीने तोंड फिरवलं होतं. आला
आणि पाठीमागे फिरून आपल्या घरी गेला. बरोबर. इथं काय झालं, डेव्हिएशन झालं 0. डेव्हिएशन किती झालं, 0 झालं. हा जो इन्सिडन्स आहे त्याला म्हणतात ग्रेझिंग इन्सिडन्स. कसला, ग्रेझिंग इन्सिडन्स. कसला म्हणायचं रे, ग्रेझिंग इन्सिडन्स. लक्षात आलं. ग्रेझिंग इन्सिडन्स म्हणजे काय सांगा, या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स किती असतो, 90 डिग्री आणि डेव्हिएशन 0 होतं. लक्षात आलं. ठीक आहे. पण डेव्हिएशनच्या केसमध्ये काय काय शिकला तुम्ही मला सांगा. डेव्हिएशन म्हणजे काय सांगा, ऍक्च्युली रे कसा गेला असता मिरर नसते तर, आणि मिररमुळे तो कुठे गेला, या दोन्ही डायरेक्शनच्या मधला जो अँगल आहे आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डेव्हिएशन. बरोबर. डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2i. काय फॉर्म्युला पाठ करायचा, डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2i. अँगल ऑफ इन्सिडन्स दिला तर हा वापरा, अँगल ऑफ रिफ्लेक्शन दिला तर हा वापरा. समजलं. प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह केले. तुम्हाला आता आय ची व्हॅल्यू फक्त देणं गरजेचं आहे. बरोबर. अँगल ऑफ इन्सिडन्स जर आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही चुटकीसरशी काय काढून दाखवू, अँगल ऑफ डेव्हिएशन फाइंड आउट करून. बरोबर. घ्या, तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स 45 दिला, डेव्हिएशन फाइंड आउट करा बघू. अँगल ऑफ इन्सिडन्स जर 45 असेल तर इथं काय टाकणार, 2 × 45 90, 180 मायनस 90 90. डेव्हिएशन किती होणार, 90 डिग्री. समजते. म्हणजे आपल्याला फक्त काय असणं गरजेचं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स असणं गरजेचं आहे. इझिली आपण काय फाइंड आउट करू शकतो, अँगल ऑफ डेव्हिएशन फाइंड आउट करू शकतो. समजलं. आणि दोन प्रकारचे इन्सिडन्स कोणते आहेत, नॉर्मल इन्सिडन्स आणि दुसरा ग्रेझिंग इन्सिडन्स. ठीक आहे. आता पुढे जाऊया मित्रांनो. ह्या दोघांच्या मधला ग्राफ बघायचा. कोणाच्या मधला, डेव्हिएशन आणि आय. ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन आहे की नाही सांगा. तुम्हाला जर आय ची व्हॅल्यू दिली तर तुम्ही डेल्टा काढताय, म्हटल्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, रिलेशन आहे. कोणाच्या मध्ये, डेल्टा आणि आयच्या मध्ये, अँगल ऑफ इन्सिडन्सच्या मध्ये. तो ग्राफ मी ड्रॉ करतोय. हे तुमचं जर लिहून झालं असेल तर बघा मी ग्राफ कसा ड्रॉ करतोय. पॉइंटचं नाव लिहून घ्या, ग्राफ बिटवीन डेल्टा अँड आय. ग्राफ बिटवीन डेल्टा अँड आय. बरोबर. बेसिकली आपण ग्राफ ड्रॉ केला असेल तुम्ही. ग्राफ ड्रॉ करताना काय करतोय आपण, वाय ऍक्सिस वरती एक क्वांटिटी घेतो. बरोबर. आणि एक्स ऍक्सिस वरती एक क्वांटिटी घेतो. समजतंय. वाय ऍक्सिस वरती आपण समजा डेल्टा घेतला, एक्स ऍक्सिस वरती काय घ्यायचं, त्याच्या वर्सेस कोण आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आय घेतला. चालेल. आता आपल्याला डेल्टा आणि आय ह्या दोघांच्या मधला ग्राफ तयार करायचा. समजलं. डेल्टाची व्हॅल्यू काय काय सांगा, 0 आहे. समजा मी इथं 0 लिहिली. चालेल. त्याच्यानंतर 60 आहे, इथे 60 लिहिली. त्याच्यानंतर कोण आहे 120 आहे, इथं 120 लिहिली. त्याच्यानंतर कोण आहे 180, इथं 180 लिहिली. चालेल. त्याच्यानंतर बघा आयच्या व्हॅल्यू काय 0 आहे. त्याच्यानंतर काय सांगा 30 आहे. बरोबर. त्याच्यानंतर कोण 60 आहे. त्याच्यानंतर कोण आहे 90 आहे. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो मॅक्सिमम किती व्हॅल्यू घेतली आपण, 90 डिग्री घेतलेली आहे. ओके. आता मला सांगा, जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 0 होता, अँगल ऑफ इन्सिडन्स 0 होता, बरोबर, तेव्हा अँगल ऑफ डेव्हिएशन किती होता, 180. म्हणजे आपल्याला पॉईंट कोणता मिळाला, हा पॉईंट मिळाला. हा पॉईंट. समजलं. तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला शिकलाय ना. बघा आपण काय करतो, ह्या जोडीवरून घेऊया आपण. बघा एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट काय मिळाला सांगा, 0. आणि वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट काय आहे, 180. एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट 0 आहे की नाही, वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट 180. आपल्याला हा पॉईंट मिळाला. दुसरा बघा एखादा, हा घेऊया आपण. एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, 90. बरोबर. तेव्हा वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट काय आहे, डेल्टा 0 आहे. म्हणजे आपल्याला कोणता पॉईंट मिळाला, हा पॉईंट मिळाला. लक्षात आलं. बघा एक्स ऍक्सिसचा किती आहे, 90 आणि वाय ऍक्सिसचा 0. लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला हा पॉईंट मिळाला. जर आपण हे जॉईन केलं तर काय, हा असा ग्राफ मिळेल. समजलं. काय डाऊट आहे का. हा आपल्याला ग्राफ कोणाच्या मधला मिळाला, डेल्टा आणि आयच्या मधला. समजलं. आता इक्वेशन वरून बघा काय इक्वेशन, डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2i. 180 मायनस 2i. आता हे इक्वेशन बघा मी कसं लिहितोय, डेल्टा इज इक्वल टू मायनस 2i प्लस 180. चालेल का नाही चालणार, मायनस 2i प्लस 180. बरोबर. हेच इक्वेशन आपण कशाशी कम्पेअर करतोय बघा, y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c शी आपण कम्पेअर करतो. हे इक्वेशन कशाच आहे, स्ट्रेट लाईनचं आहे. समजलं. ह्याला आपण काय म्हणतो, y म्हणजे काय, डेल्टा घेतला आपण y ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस वरती आपण अँगल ऑफ इन्सिडन्स घेतला. m म्हणजे काय असतो सांगा, m ला आपण काय म्हणतो, स्लोप म्हणतो. बरोबर. आणि c जो आहे त्याला आपण y इंटरसेप्ट म्हणतो. बरोबर. ठीक आहे. आता हे जर इक्वेशन ह्याच्याशी कम्पेअर केलं तर m इज इक्वल टू किती येणार आहे रे, तर -2 येणार आहे. m इज इक्वल टू किती आला, -2 आला की नाही सांगा. ओके. x इज इक्वल टू i, y इज इक्वल टू डेल्टा.
तर एम इज इक्वल टू -2 आणि सी इज इक्वल टू किती आला 180 आला. काय डाऊट आहे का? म्हणजे वाय ऍक्सिसशी कुठे इंटरसेक्ट झालाय तो ग्राफ जो आहे तो कुठं 180 ला इंटरसेक्ट होणार आहे. आणि तो ग्राफ कसा असणार आहे? हे इक्वेशन कशाचं आहे? स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशन आपण कशाचं? आपण डेव्हिएशनचं इक्वेशन लिहिलंय. म्हणजेच हा ह्याचा जो ग्राफ आहे हे इक्वेशन ह्याच्याशी मॅच होतंय म्हटल्यानंतर डेव्हिएशनचा जो ग्राफ आहे तो कसा येणार आहे? स्ट्रेट लाईन. मित्रांनो, ही जर सी ची व्हॅल्यू जी आहे ही सी ची व्हॅल्यू जर 0 असती तर हा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईनच असता का? असता स्ट्रेट लाईन. परंतु तो कशातून गेला असता सांगा? ओरिजिन मधून गेला असता. समजलं? म्हणजे वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट झाला असता? 0 ला. बरोबर, म्हणजे ओरिजिन मधून गेला असता. सिंपल. लक्षात येत आहे? म्हणजे हा जो ग्राफ आहे कुणाच्या मधला? डेल्टा आणि आयच्या मधला तो कसा आलाय? स्ट्रेट लाईन आलाय. बरोबर, म्हणजे स्लोप काय झालाय? निगेटिव्ह आलेला आहे. काय डाऊट?